नमस्कार सर्वांना, डॉक्टर दीपकेचा आज आलेलो आहोत आपण डोंबिवली शहरामध्ये. तर ह्या शहरामध्ये गायत्री परिवार हे सगळ्यांनी नाव ऐकलेलंच असेल. आज त्यांच्याच प्रमुख जो म्हणतोत ना, विधाता दाता, ज्यांच्यापासून याची सुरुवात झालेली आहे डोंबिवली शहरापासून, तो गायत्री परिवार नाही तिथं आपल्याला आज बघायला भेटतोय. आणि आज आपले तेच म्हणतोत ना, मेन तेच आहेत. तर मॅडम नमस्कार, मला तुमचं पूर्ण शुभ नाव सांगा. प्रणाम, माझं नाव संध्या पाटील डोंबिवलीकर. ओके. गायत्री परिवार डोंबिवलीचे मी प्रमुख ट्रस्टी आहे. ओके. इथे मी ज्योतिषाचार्य आहे. ओके. प्रवचनकार आहे. अबप कीर्तनकार आहे. ओके. आणि गायत्री परिवार डोंबिवलीमध्ये हे आपलं सामाजिक अधिक आध्यात्मिक कार्य सुरू आहे. ओके. तर मला मॅडम हे सांगा की तुमचा गायत्री जो परिवार आहे तो कुठं कुठं आहे पसरलेला? ऑल वर्ल्ड गायत्री परिवार, अखिल विश्वामध्ये हा गायत्री परिवार पोहोचलेला आहे. ओके. की जो आपण कल्पनाही करू शकत नाही. इंटरनॅशनल लेवलला सुद्धा गायत्री परिवार आहे. ओके, व्हेरी गुड. पर्यंत पोहोचलेला आहे. ओके. आता तुम्ही एवढा मोठा गायत्री परिवार घेऊन ओढत आहात, पण ते म्हणतोत ना, जेव्हा आपली म्हणतो ते सहनशक्ती किंवा आपली त्वचा किंवा आपलं शरीर आपल्याला साथ देत नसेल, तर त्याच्यासाठी तुम्ही नाही तिथं जाऊन उपाय केलेले आहेत. ते तुमच्या PAनं मला सांगितलेलंच आहे की तुम्ही आतापर्यंत किती डॉक्टर चेंज केले? मी अगदी नाशिक पासून भुसावळपासून तर मुंबईमधले बरेचसे डॉक्टर हे केले की ज्यांचा कन्सल्टेशन मी जाऊन त्यांना माझ्या म्हणजे मला BP, थायरॉइड, कोलेस्ट्रॉल असे आजार होते. पण त्यात एक नवीन असं मला निर्माण झालं की पायाचं दुखणं खूप वाढलं होतं आणि त्याचे एक्सरे वगैरे काढूनही झाले होते. म्हणजे बँडेज वगैरे बांधूनही अगदी लंगडत चालत होते मी. तर सगळे उपचार मी ॲलोपॅथीचं एकही सोडलेलं नव्हतं. शिवाय त्याच्या टेस्ट पण मी भरपूर केल्या. म्हणजे ज्या टेस्टचं नावही माहिती नाही तसे. ओके. बरं, आता तुम्ही विदर्भापासून तर महाराष्ट्रापर्यंत सगळं म्हणतोत ना, सगळं भ्रमण करून आलेले आहात. हो, ठीक आहे. पण आज आमचं औषध जे समर्थ सक्सेस कडून तुम्हाला जे काय राजश्री मॅडमनं औषध दिलं, तर हे औषध खावण्याचा तुमचा कितवा दिवस आहे? आज हा माझा 6वा दिवस आहे. आणि हे जे मी औषध घेतलं, ओके, हे म्हणजे मला एक नवीन हा काय प्रयोग आहे की खरंच मी प्रवचनामध्ये नेहमी सांगते, ऋषीमुनी जडीबुटींनी आपले स्वतःचे आजार बरे करत होते आणि ते हिमालयात तप करतात. तिथे आजार आल्यावर ते डॉक्टर नाहीये. मग हे असं काय असू शकतं? जेव्हा त्याच्यावर वाचलं, प्रिस्क्रिप्शन वाचलं, तुमच्या डॉक्टरांना भेटले, राजश्री नेवाजीपर्यंत ते आणलं, तर मी काहीही विचार न करता प्रथम ती औषधं त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेतली. ओके. पण हे औषध खाल्ल्याच्या नंतर ह्या एका 6 दिवसामध्ये काय बॉडीला साईड इफेक्ट झाले का? नाही, साईड इफेक्ट कुठलाही झालेला नाहीये. ओके. आणि आता पहिल्यापेक्षा तुमचे जे काही 6 दिवसामध्ये आजार होते ते नाहीसे झाले का? नाहीसे झाले माहिती नाही, पण मला आज इतकं बरं वाटतं आहे की त्याच्यावरून लक्षात आले की ते नसावेच. कारण काय आहे, जे तुमच्या मार्गदर्शनाप्रमाणे जे दिलं गेलं ते फॉलो केलं, तर मला असं लक्षात आलं की मी खाली बसल्यावर कुठलाही आधार न घेता थोडं पटकन उठू शकते. तुमचा 6वाच दिवस आहे. पण वॉशरूमला गेल्यावर कधी कधी उठताना रॉड किंवा नळाचा आधार घेऊन उठावं लागायचं. ती आज तशी आवश्यकता वाटत नाही आहे, म्हणजे धरावं लागत नाही. ओके. म्हणजे पहिल्यापेक्षा आता बेटर फील करता? हो, अजून 6 दिवसातच. आणि मला दुपारी आधी फार झोपावं लागायचं. ओके. रिलॅक्स करावं लागायचं. किंवा संध्याकाळी तर सर्व कामं बंद करून मला घरी थांबावं लागायचं. आता तसं नाही, मी रात्री 10:30ला कामं करून घरी जाते आहे, जेव्हापासून हे औषध सुरू आहे. म्हणजे माझे जे कलिक आहे, म्हणजे साधक आहे, त्याबरोबरचे त्यांनाही माहिती आहे हा बदल. आता तुम्ही विचार करा की हा औषध खाल्ल्याच्या नंतर तुम्हाला 6 दिवसात एवढा खूप चांगला फरक पडलेला आहे. बाकीचे दिवस बाकीचे अजून औषधं उरलेलेच आहेत, ते संपवल्याच्या नंतर कसं फील होईल? हो, एकदम छान फील होईल. पण मला ते कंटिन्यू राहावं यासाठी मी पुन्हा घेईन. कारण मी डॉक्टरांचे MRI किंवा त्यांनी दिलेले पुढचे काय प्रोसिजर मला चांगल्या प्रकारे माहिती आहे, शिकलेली असल्यामुळे. तर त्याचे परिणामही माहिती शरीरावर काय होतात. पण याचा एकही वाईट इफेक्ट झाला नाही. आणि जर एवढं एनर्जेटिक वाटतं आहे, काम करायचा उत्साह वाटतं आहे, म्हणजे असं मला वाटत नाही असं वाटतं आपण 25 to 28ला जे एजला काम करतो ना, तसंच काम आपण आता करू शकतो. आणि खरंच मनापासून वाटतं. गुड गुड. आता मला हे सांगा की तुम्ही ह्या औषधामुळे हॅपी आहात सध्याला?
हा? आहे अगदी नक्की तुमचा आहे. गायत्री परिवार हो, ते कशा आहे. खुश आहेत ना मॅडम? हो. आजची जी तुम्हाला ट्रीटमेंट दिलेली आहे, औषधाला बद्दल सगळं काही सांगितलेलं आहे, आता किती जणांना आताच्या आता फरक पडलेला आहे? आजच्या तारखेत हातवरी करू शकता? हा? तुम्हाला नाही फरक पडला? तुम्हाला नाही फरक पडला? मग हात हा? पडला ना सगळ्यांना? तर बघा, मला हेच सांगायचं सर्वांना की काही गोष्टी अशा असतात की ते नॅचरली असतात. तर गोर गरिबातला गरीबही माणूस हा ट्रीटमेंट करू शकतो. समर्थ सक्सेस आर्थोचे औषधं खाऊ शकतो. हे औषधे आहेत ते प्युअर नॅचरली विदाउट केमिकल. मी लोकांना चॅलेंज करत आहे की ह्या औषधानं जर तुमचा आजार बरा नाही झाला तर जी काय रक्कम तुमची औषधाची आहे ती परत घेऊन जा. नमस्कार, धन्यवाद ताई. प्रणाम. धन्यवाद.